चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग आणि सुंडीगाव परिसरातील काही खडी क्रशर उद्योग प्रचंड त्रासदायक ठरतात। दगड उत्खनन करण्यासाठी व्यावसायिकांकडून स्फोट घडवून आणले जातात, तर क्रशर प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास होतोय। अशा परिस्थितीत चंदगड तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलंय। चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या हद्दीत आणि सुंडी गावालगत सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय। विशेषतः दगड काढण्यासाठी डोंगर परिसरात सुमारे 100 फूट खोल जिलेटिन ब्लास्टिंग केलं जात असून या स्फोटामुळे संपूर्ण गाव हादरतंय। 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुमारे 6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा स्फोट झाला आणि मांडेदुर्ग गावात अनेकांचं नुकसान झालं। अनेक घरांना तडे गेले, खिडक्यांच्या काचा फुटल्या, टीव्ही आणि घरगुती साहित्याचं नुकसान झालं, तर काही जनावरं मृत्युमुखी पडली। या स्फोटाच्या धक्क्यामुळे सुंदराबाई शिवाजी पवार यांचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। शिवाय अशा स्फोटांमुळे काही विहिरींना तडे गेले, तर जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेली पाण्याची टाकी लिकेज झाली आहे। शिवाय 200 बायोगॅस प्रकल्प निकामी झालेत। क्रशरमधून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे गावात प्रचंड धूळ पसरत असून त्याचा अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। शिवाय धुळीमुळे भात, नाचणी, काजू आणि जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान होत असून वारंवार मागणी करूनही या खडी क्रशरवर स्थानिक प्रशासनाकडून कसलीही कारवाई होत नाही। त्यामुळे चंदगड तहसील कार्यालयासमोर मांडेदुर्ग गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलंय। पर्यावरणाचं आणि मानवी आरोग्याचं नुकसान करणारे क्रशर कायमस्वरूपी बंद करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या आणि दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासनानं या प्रश्नी वेळीच दखल घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय।